नमस्कार मित्रांनो, कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये आता गुरुजी मात्र कमळीला म्हणतात की हस्ती विसर्जित कर। आता हस्ती पाण्यामध्ये सोडायला सांगतात, तेव्हा आता कमळी त्या हस्तीकडे पाहत असते। निंगी ऋषी यांना सगळ्यांना फार वाईट वाटतं, सगळ्यांच्या डोळ्यात पाणी येत असतात। तेवढ्यात गुरुजी म्हणतात की कमळी हे बघ अगं, हस्ती विसर्जित कर। कमळीला मात्र आता आईच्या सगळ्या काही आठवणी आतापर्यंतच्या आठवतात। कमळीचे डोळे भरून येतात, ती खूप रडत असते। आईची प्रत्येक क्षण आठवण तिला आठवते। त्यानंतर आता इकडे नयनताराला ऋषीची आठवण येत असते आणि तेवढ्यात तेथे रोहित येतो। रोहित आता नयनताराला म्हणतो की गुड मॉर्निंग आई, आणि हे बघ आपले काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत, त्या डॉक्युमेंट्सवर मला तुझ्या सह्या हव्या आहेत, म्हणून ते पेपर्स तो नयनताराच्या हातात देतो। तेवढ्यात नयनतारा मात्र सही करत असते, तर रोहित म्हणतो की आई आणखीन एक गोष्ट की साधना मावशी गेल्यात। हे ऐकल्यानंतर मात्र आता नयनताराला धक्का बसतो, परंतु राधिका सुद्धा तेथे आलेली आहे, ती सुद्धा ऐकते। नयनतारा म्हणते की काय बोलतोस आणि कधी गेल्यात? रोहित म्हणतो की मला काल रात्रीच कळाले होते, मला तुला रात्री सांगून डिस्टर्ब करायचं नव्हतं, म्हणून मी तुला रात्री नाही सांगितले। आणि तेवढ्यात नयनताराला मात्र आता तो सगळा काही क्षण आठवतो की जेव्हा ती आता ऋषीला आणायला तिकडे कमळीच्या गावाला गेलेली होती। ऋषी कमळीला चल म्हणलेला असतो, पण कमळी म्हणलेली असते की नाही, जे माझ्या आईवर कलंक लावला गेलेला आहे, जोपर्यंत तुमची आई स्वतःहून हे सगळं कबूल करत नाही, म्हणजे आमची माफी मागत नाही, तोपर्यंत आम्ही नाही होऊ शकत। हे सगळं आता नयनताराला घडलेला प्रकार आठवतो। नयनताराचं लक्ष नसतं, नयनतारा त्यामध्ये हरवते। राधिका म्हणते की आई कॉफी, आणि तेवढ्यात नयनतारा आता कपाला धक्का म्हणजे हात लावते, तिला चटका बसतो, कारण तिचं लक्षच नसतं। राधिका म्हणते की आई अहो जरा शांतपणे थांबा, मी टेबलवर ठेवते। राधिका टेबलवर कॉफी ठेवते, कप वगैरे ठेवते, तर रोहित आईला म्हणतो की आई अजून एक सांगायचं होतं की ऋषी मात्र कमळीसाठी त्याच गावामध्ये थांबणार आहे, असे सुद्धा तो बोलत होता। तेव्हा नयनतारा म्हणते की ऋषी कुठे राहतो, तो काय करतो हे मला माहिती करून घ्यायचं नाही, आणि तसंही त्याने ज्या दिवशी या घराच्या बाहेर पाऊल ठेवलं त्या दिवशी मात्र माझं आणि ऋषीचं या घराशी आणि त्याचा आपल्या बिझनेसशी असणारं सगळं काही संबंध सुटलेला आहे, तो आपला कोणी लागत नाही। ऐकून रोहितला तर आनंद होतो, परंतु राधिकाला राग येतो। राधिका रागाने रोहितकडे बघत किचनमध्ये निघून जाते। नयनतारा डॉक्युमेंट्सवर सह्या करून आतमध्ये निघून जाते। रोहितला फारच आनंद होतो आणि तो आईला म्हणजे मनात म्हणतो की थँक्यू सो मच आई, आज फारच चांगली न्यूज दिली तू, फायनली सगळं काही बिझनेस माझ्याच हातामध्ये असणार आहे। त्यानंतर इकडे अनिका, कामिनी आणि रागिनी या तिघही आता एकत्र पार्टी करायला निघतात। अनिका तिच्या मैत्रिणीशी फोनवर बोलत असते एन्जॉय करण्याचा। तेवढ्यात रागिनी आईला म्हणते की आई किती मस्त आणि छान हलकं हलकं वाटतं ग, नाहीतर इतक्या दिवस घरामध्ये फक्त कटकट आणि ट्रेस वाटत होतं, आता कसं भारी वाटतं। खरंच आई थँक्यू बरं का तू पार्टी दिल्याबद्दल। आणि तेवढ्यात मात्र रागिनी गाडीमध्ये बसते, तर कामिनी म्हणते की हो ना, मला सुद्धा जरा टेन्शन फ्री झाल्यासारखंच वाटतं, आणि ही गौरी मेली याचा सगळ्यात जास्त आनंद भारच मला जास्त झालेला आहे। सगळ्यात मोठी अडचण होती तीच संपली आणि एकावरचं टेन्शनच गेलं, आणि आता मात्र त्या म्हातारीला आणि राजनला ती गौरी या घरची सून होती आणि ती कमळी या घरची नात हे कधीही नाही समजणार, हे सत्य मात्र दडूनच राहील। गौरी गेली आणि तिच्याबरोबर हे सत्य सुद्धा कायमचं गेलं, म्हणून कामिनी खूपच खुश होते आणि गाडीमध्ये बसून त्या पार्टीला जायला निघतात। त्यानंतर अन्नपूर्णा आणि राजन इकडे कमळीच्या गावाला जायला निघलेले आहेत, ते गाडीतून जात असतात। अन्नपूर्णा आजी आई तुळजाईला हात जोडते की कमळीला हे दुःख सहन करण्याची ताकद दे, तिच्या वाट्याला खरंच किती मोठं दुःख आलेलं आहे आणि त्यामधून तिला सावरण्यासाठी हिंमत दे। तेव्हा आता राजन म्हणतो की आई आपल्याला तर माहितीच आहे कमळी किती धीराची आहे, पण आता इतकं मोठं सत्य असे दुःख आल्यानंतर तिला काय वाटलं असेल, ती कशी कोलमडून गेली असेल, असं तिने सहन केलं असेल। तर अन्नपूर्णा आजी म्हणते की हो ना राजन, खरं आहे, इतक्या लहान वयात किती मोठं दुःख देवाने दिलेलं आहे, ते सहन करण्याचं तिला बळ मिळून दे, देवाला मी प्रार्थना करत होते। त्यानंतर मात्र इकडे आता जे विधी आहेत तर ते विधीचे कार्यक्रम सुरू असतात, म्हणजे गौरीच्या तर कमळी मात्र पूजेला बसलेली आहे, गुरुजींचं सगळं काही सुरू असतं। आणि त्याच वेळेस मात्र राजन आणि अन्नपूर्णा यांची गाडी आता सिद्धटेक या वेसीवर आलेली आहे गावाच्या। तर राजन मात्र आता गाडी थांबायला सांगतो। तेथे मात्र एका मुलाला विचारतो की कमळी मोहितेंचं घर कुठे आहे, तेव्हा मात्र तो मुलगा आता बरोबर पत्ता सांगतो। आणि त्याच वेळेस आता राजन आणि अन्नपूर्णा तेथे येऊन पोहोचतात आणि तेथील परत आता एका माणसाला विचारतात की कमळी मोहिते कुठे राहते। इकडे मात्र आता सरूचे सगळे काही विधी सुरू आहेत, कमळी हात जोडून उभी आहे, ते पण रडत, आणि बंड्या हे सगळेजण तेथे उपस्थित आहेत। तर आता गुरुजी कमळीला मात्र सगळे काही विधी पूर्ण करायला सांगतात। कमळी रडतच म्हणते की माझी आई माझ्यासाठी आई आणि बाप सगळं काही
होते आणि माझे आबा माझ्या आईचे बा होते. तेवढ्यात अन्नपूर्णा आजी आणि राजन काका आलेले आहेत. हे बंड्या मात्र आता ऋषीला सांगतो, तर ऋषी वळून त्यांच्याकडे पाहत असतो. तेव्हा आता ऋषी लगेच अन्नपूर्णा आजी आणि राजन यांच्याकडे येतो. तर ऋषीला बघून आता अन्नपूर्णा आजीला बरं वाटतं. अन्नपूर्णा आजी म्हणते की ऋषी, तू कमळीच्या सोबत आहे हे बघून खरंच फार बरं वाटलं. कमळीच्या आता विधी पूर्ण करायचं काम सुरू असतं. तेव्हा आता ऋषी मात्र राजन आणि अन्नपूर्णा यांना पुढे घेऊन येतो. त्यानंतर गुरुजी आता कमळीला जाऊन बसायला सांगतात. अन्नपूर्णा आजी राजन पुढे येतात. तेव्हा कमळी मागे वळून बघते तर ते दोघांना पाहते. अन्नपूर्णा आजीला बघून मात्र कमळीला फारच रडायला येते. अन्नपूर्णा आजी तिला मिठीत घेण्यासाठी हात पुढे करतात. कमळी खूप रडतच धावत येते. आजी म्हणत आणि आजी म्हणून आता घट्ट अशी मिठी मारते. परंतु अजून त्यांचं काही फोटोकडे लक्ष गेलेले नसतं. राजन सुद्धा आता कमळीची अवस्था बघून खूप रडतोय. सगळेजण रडत आहे, बंड्या, निंगी, सगळेजण. त्यानंतर अनिका, रागिनी आणि कामिनी ह्या तिघी मात्र मस्त एन्जॉय करत गाडीतून आता पार्टीला जात असतात. आणि तेवढ्यात कामिनीच्या माणसाचा फोन कामिनीला येतो. कामिनी फोन उचलते तर तो माणूस म्हणतो की हॅलो मॅडम, अहो इकडे ते राजन सर आणि अन्नपूर्णा मॅडम आहेत ना, तर ते कमळीकडे आलेले आहेत आणि ते दोघं माझ्या समोरच आहे असे सांगतो. हे ऐकल्यानंतर कामिनी म्हणते की काय बोलतो. तेवढ्यात कामिनी मात्र रागिनीला गाडी थांबवायला सांगते. रागिनी विचारते की आई काय झालं. कामिनी लगेच आता गाडी थांबवल्यानंतर खाली उतरते. तेव्हा आता कामिनी म्हणते की ही म्हातारी आणि राजन जर तिकडे कमळीच्या गावाला गेलेले आहे, त्या गौरीचा फोटो दिसणार. झालं मग शेवटी सगळं काही संपलं आणि तेव्हाच कळेल की ही कमळी त्याचीच मुलगी आहे. कसं सांभाळायचं तेच मला नाही कळत, म्हणून कामिनीला टेन्शन येते. अनिका आणि रागिनी आता गाडीच्या खाली उतरतात. अनिका रागिनीला कामिनीला म्हणते की अगं ग्रॅनेजी काय झालं, तुला कसलं टेन्शन आहे. कामिनी तिला गप्प राहायला सांगते. अनिकाला फारच राग येतो. तेव्हा कामिनी रागिनीला विचारते की मला एक गोष्ट सांग, अन्नपूर्णा आणि हा राजन तुझा नवरा आहे आणि अन्नपूर्णा आणि राजन हे नक्की कुठे जातात. ती तुझी सासू आहे, मग नक्की ते कुठे जातात तुला काहीच माहिती नसतं का. रागिनी म्हणते की आता राजन माझा नवरा आहे आणि मी त्याची बायको आहे, म्हणून सगळं मला माहिती झालं पाहिजे असं कोणता नियम आहे का. आणि हे पण मला नव्हतं माहिती. तर कामिनी म्हणते की याला काय अर्थ आहे, तुला माहिती नको का ते कुठे चाललेले आहेत. तेव्हा अनिका म्हणते की आता जाऊन दे, आपल्याला काय करायचं ते कुठे गेले असो, आपण पार्टी करायला आलेलो आहोत त्यामुळे आपण पार्टीला जाऊयात. तेव्हा ती गाडीमध्ये जायला निघते तर लगेच कामिनी तिचा हात धरते, तिला थांबवते आणि हे बघा तुम्ही दोघी शांत राहा, परिस्थिती तशी आहे, मला विचार करावा लागेल. रागिनी आणि अनिका विचारतात की नक्की तुला विचार काय करायचा आहे. कामिनी काही सांगत नसते. त्यानंतर इकडे कमळी अन्नपूर्णा आजीला घट्ट मिठी मारत खूप रडत आहे. माझी आई मला सोडून गेली म्हणून कमळी खूप रडते. अन्नपूर्णा आजी सुद्धा रडतच म्हणते की कमळी खूप सहन करावं लागतं ग बाळा तुला. खरंच माझी कमळी खूप धीराची आहेत, पण कमळी एक लक्षात घे, अगं नियतीच्या पुढे कुणाचं काही चालतं का. राजन पुढे येतो, कमळीच्या डोक्यावर हात ठेवतो आणि म्हणतो की हे बघ कमळी, तू एकटी वाटून घेऊ नकोस, आम्ही आयुष्यभर तुझ्या सोबत तुझ्या घरातीलच आहोत. राजन आपल्या डोळ्यातील पाणी पुसतो तर ऋषी त्यांना म्हणतो की या पुढे. आणि तेवढ्यात मात्र गुरुजी फोटोच्या समोर उभे आहेत. अजूनपर्यंत काही त्यांनी गौरीचा फोटो बघितलेला नसतो. ऋषी आपल्या मनात म्हणतो की राजन काका आणि आजी आल्यात ते खरंच खूप बरं झालं. ते तरी दोन माणसं आहेत की कमळीची काळजी करतील आणि ही वडीलधारी माणसं कमळीला आधार देणारी तरी आहेत. तेवढ्यात जोराचा वारा येतो. आता कोणाला काहीच कळत नसतं आणि तेवढ्यात तो फोटो खाली पडतो जे टेबलवर. राजन म्हणतो की अरे फोटो पडला आणि तेवढ्यात तेथील शेजारच्या काकी उठतात. तो फोटो मात्र व्यवस्थित उभा करतात. फोटोतील हार वगैरे सगळं काही आता बाजूला झालेले असतात. तर राजनच्या डोळ्यात मात्र आता हे घाण कचरा वगैरे उडत असतं, म्हणून तो आता इकडे तिकडे आपल्याला सावरत असते. अन्नपूर्णा आजी वळून सुद्धा आता कमळीकडेच बघत असतात. राजन जेव्हा बघतो आणि आता मात्र त्या काकू त्या फोटोच्या आड असतात. तेवढे सरपंच म्हणतात की ताई हे बघा सगळ्यांचं हाराने फुल वाहून झालेला आहे, तो फोटो उचला आणि आतमध्ये नेऊन ठेवा. ताई फोटो उचलतात आणि आतमध्ये घेऊनच जात असतात. त्या आतमध्ये घेऊन जातात, पण अन्नपूर्णा आजी आणि राजन कमळी जवळ असतात, तिला आधार देत असतात. त्यांचं काही लक्ष फोटोकडे जात नाही. शेवटी तो फोटो आतमध्ये नेला जातो. त्यानंतर आता इकडे नयनतारा आणि कंपनीच्या बाबतीत तिचं मीटिंग बाबतीत काहीतरी बोलणं सुरू असतं आणि तेवढ्यात मात्र रोहित येतो. रोहित मात्र खूप भडकलेला असतो. नयनताराचा फोन झालेला असतो. रोहित म्हणतो की ऐन वेळेस मी सगळं काही कंपनीचं काम करतो, सगळं मॅनेज करतो, कंपनीसाठी मी राबतो, सगळ्या मीटिंग्स मी ऍडजस्ट करतो आणि ऐन वेळेस मात्र ह्या कदमला ऋषी आठवतो. आणि हे बघ आई, हा कदम आहे तर तो माझ्या डोक्यावर बसत चाललेला आहे, ते मला नकोय. त्यानंतर आता नयनतारा म्हणते की रोहित हे बघ तू शांत हो, नक्की काय झालेलं आहे ते मला सांग. त्यावरती मात्र आता रोहित म्हणतो की आई मी कसं शांत हो, कारण त्या कदमने सगळ्यांच्या समोर माझा इन्सल्ट केलेला आहे आणि सगळ्या बोर्ड ऑफ डिरेक्टरनी ठरवलेलं आहे की फायनल सगळ्या काही याच्यावर ऋषीच्या सह्या हव्या आहेत आणि ऋषीची सही हवी आहे, तर मला ते
खुर्चीवर कशासाठी बसवलं? ती काही फक्त बावलं आहे का? आणि हे बघ, तू रिकव्हर केलं होतं म्हणून मात्र त्या कदमला आपण बोर्ड ऑफ डायरेक्टरवर घेतलेला आहे आणि आता मात्र तो कानामागून येऊन तिखट होत चाललेला आहे. तो माझ्या जास्त डोक्यावर बसत चाललेला आहे आणि तेच मला नकोय. तेव्हा नयनतारा म्हणते की हे बघ रोहित म्हणण्याऐवजी ती अगोदर ऋषी म्हणलेली असते. रोहित रागाने आता नयनताराकडे पाहतोय, परत म्हणते की डोंट वरी, मला चांगलंच माहिती आहे की कदम असे का वागतो आणि ऋषी इथे नाही, त्याला माहिती आहे म्हणून मुद्दाम तो असं करतोय. तेव्हा रोहित म्हणतो की आई मी एक बोलू का? आणि मी इतक्या दिवस बोलणार होतो परंतु बोललो नव्हतो. आणि तुला माहिती आहे की कंपनीतील लोक माझ्याशी असं का वागतात? कारण तू माझ्यानंतर ऋषीला आणलंस आणि सगळे महत्वाचे निर्णय मात्र तू त्याला घ्यायला सांगितले. सगळी पावर मात्र तू त्याला दिलीस म्हणून सगळेजण माझ्याशी असं वागतात आणि ऋषीला मात्र लोक लगेच पटवतात. मी तेथे नियमाने वागतो म्हणून मी त्यांना तेथे नकोय. तेव्हा आता नयनतारा म्हणते की हे बघ रोहित, मी तुला परत तेच सांगते, ऋषीचा विषय येथे काढू नकोस. आज जर ऋषी येथे असता तर हे सर्व घडलं नसतं, पण त्याला मात्र येथे राहायचं नव्हतं. त्याला त्याच्या आईपेक्षा ती मुलगी जास्त महत्वाची वाटते. तेव्हा आता नयनताराचं हे बोलणं ऐकून रोहित म्हणतो की बरोबर आहे आई तुझं, पण आपण लोकांना हे तर नाही सांगू शकत. तेव्हा नयनतारा म्हणते की ठीक आहे, डोंट वरी, तू उद्याच नोटीस काढ. आणि तेवढ्यात तेथे राधिका त्यांच्यासाठी काहीतरी घेऊन आलेली असते. तेव्हा नयनतारा त्याला पेपर्स रेडी करायला सांगते. ऋषीकडे जे काही हक्क होते ते सगळे काही आता मी तुझ्या नावावर करते, त्यामुळे ह्या कंपनीचे सगळे काही डिसिजन आहे तर ते तू घेशील. रोहित आता खुश होतो आणि म्हणतो की ह्या कंपनीची काही गरज मात्र ऋषीला नसेल, कारण साहेबांना आता कमळीमध्ये इंटरेस्ट आहे. तेव्हा नयनतारा म्हणते की हो, तो तेथे कमळीमध्ये रमलेला आहे, रमू दे त्याला. आता मात्र त्याला पुन्हा कधी इनामदारामध्ये नाही रमता येणार. ऐकून रोहितला तर फार आनंद होतो, पण राधिकाला धक्का बसतो, तिला हे नको असतं. तेव्हा आता लगेच नयनतारा आतमध्ये निघून जाते. रोहित राधिकाकडे बघत असतो. त्यानंतर आता सगळेजण आतमध्ये येतात. कमळी फार रडत असते तर अन्नपूर्णा आजी आणि राजन तिला समजावतात. अन्नपूर्णा आजी म्हणते की बाळा, तू इथे काय करणार राहून? तू आमच्यासोबत मुंबईला चल. जर इथे राहिली तर सतत तुला आईची आठवण येत राहणार, कायम वाईटच वाटत राहील आणि जर तू मुंबईला आली तर ह्या दुःखातून तुला बाहेर पडता येईल. अगं हे बघ, जे झालं ते तर विसरू शकणार नाही, पण आयुष्यामध्ये तुला आता पुढे जायला हवं. राजन म्हणतो की हे बघ कमळी, अगं तू तर तुझ्या आबाबद्दल आणि आईबद्दल सगळं काही सांगायची, पण काय स्वप्न होतं की त्यांच्या नातीने शिकावं, खूप मोठं व्हावं, स्वतःच्या पायावर उभं राहून आता इतकं म्हणजे सगळं काही उभं करावं. मग आता तू हे सगळं काही कसं ते स्वप्न पूर्ण करणार नाही, त्यासाठी तुला मुंबईला तर यावंच लागेल. हे बघ, परत तुझं कॉलेज सुरू कर बाळा, फक्त तुझ्या स्वप्नाकडे लक्ष दे. तेव्हा आता अन्नपूर्णा म्हणते की हो, तू आमच्याकडेच राहा, तुझ्या अभ्यासामध्ये लक्ष लागेल. आणि हे बघ, तुझ्या आईला आणि आबांना हेच आवडलं नसतं का? सांग ना तू, तिला सुद्धा हेच वाटत असेल. त्यावरती कमळी म्हणते की हो, माझ्या आईला तेच वाटत होतं, खूप मोठं हो आणि शिकावं. तेव्हा आता माझी आई गेली आणि तिच्यासोबत माझ्या जन्माची सगळी काही उत्तर सुद्धा गेली. जो काही भूतकाळ बाकी आहे तो भूतकाळ मला आता शोधून काढायचा आहे आणि तो भूतकाळ कळल्याशिवाय मी मुंबईला नाही येणार. तेव्हा राजन म्हणतो की कमळी, अगं आम्ही तुला कोणताही त्रास नाही होऊन देणार. त्यावरती कमळी म्हणते की नाही काका, हा लढा माझा आहे आणि तो लढा मलाच लढावा लागणार आहे. अन्नपूर्णा आजी राजनला म्हणते की शांत हो, तिला जे करायचं ते करून दे, कारण काही प्रश्नांची उत्तरं अशी असतात की ती दुसरं कोणीच देऊ शकत नाही. ती उत्तरं फक्त स्वतःला शोधावी लागतात. आणि अन्नपूर्णा कमळीला म्हणते की तुला जे हवं आहे ते तू कर. एक गोष्ट लक्षात ठेव, हा प्रवास जरी तुझ्या एकटीचा असला तरी सुद्धा आम्ही कायम तुझ्या सोबत असू. तू एकटी नाहीस आणि आम्ही तुझ्या हक्काची माणसं आहोत, हे कायम लक्षात ठेव. आता राजन म्हणतो की कमळी, हे बघ, आईनेच तुझं म्हणणं मान्य केलं. जेव्हा आता तुला केव्हा गरज असेल तर तुझ्या एका फोनवर आम्ही इथे येऊ, त्यामुळे तू कोणताही संकोच बाळा बाळगू नकोस. आम्ही सगळेजण तुझ्या सोबत असू, तुझ्या सगळ्या काही स्वप्नामध्ये तुझ्या पाठीशी आहोत. त्यानंतर अन्नपूर्णा आजी विचारते की ऋषी, तू आहेस ना तिच्या सोबत? ऋषी म्हणतो की हो मी आहे. तेव्हा राजन म्हणतो की ऋषी, तू अशा बाबतीत मात्र कमळीच्या पाठीशी उभा राहायला तुझं कौतुक करावं तितकं थोडं आहे. तर नात्यांना कोणी इतकं मानत नाही, प्रत्येक जण फक्त स्वतःचा विचार करतो. आता कमळी रडतच म्हणते की मला तर असं वाटतं की माझी आई कुठेतरी इथे आसपासच असेल, कुठेतरी मला ती लपून पाहते आणि तुमच्या सगळ्यांच्या रूपात येऊन ती माझी काळजी घेते. आणि तेवढ्यात मात्र निंगी सगळ्यांना चहा देत असते, पण जोराचा वारा येतो आणि जो काही फोटो समोर ठेवलेला आहे तो फोटो खाली पडला जातो आणि फुटला जातो. तेवढ्यात निंगीच्या हातातील जे काही चहाचे कप वगैरे आहे ते सगळं काही खाली सांडतं. तर आता निंगी म्हणते की सॉरी आणि तो फोटो ती उचलते, परंतु राजनने मात्र आता तो फोटो पाहिलेला असतो, त्याचं लक्ष जातं आणि त्याला धक्का बसतो. तर निंगी आता सॉरी म्हणून तो फोटोची काच फुटलेली आहे म्हणून फोटो आतमध्ये घेऊन जाते. तर मित्रांनो, राजन पाहतच असतो. तर पुढे नक्की काय होईल हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.